नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आकाश रागिणीला म्हणत असतो, पण आत्या, ॲडव्होकेट भानुशाली यांना राजाकाकाच्या केसबद्दल काहीच माहिती नाही आहे. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते की त्यांना मी राजाराम यांच्या केसबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. आणि हे बघ आकाश, आता आपल्याला सुद्धा एका अनुभवी आणि एका चांगल्या वकिलाची गरज आहे, कारण आपल्याला लवकरात लवकर राजाराम यांना जेलमधून बाहेर काढायचं आहे. आणि मी आता त्यांची केस ॲडव्होकेट भानुशाली यांना अगदी व्यवस्थित समजावून सांगितले. तेव्हा इथे आकाश म्हणतो, पण आत्या, तरीसुद्धा ही गोष्ट मला काही पटत नाही आहे. तेव्हा रागिणी म्हणत असते, तू असं बोलू नकोस, कारण आता सध्या आपल्याला एका चांगल्या वकिलाची गरज आहे, एका अनुभवी वकिलाची गरज आहे. आणि ॲडव्होकेट भानुशाली तेवढे अनुभवी आहेत, तेवढे हुशार आहेत, आपल्याला माहिती आहे. आणि राजाराम यांची केस मी त्यांना समजावून सांगितले. दुसरा कुठला वकील बघितला तर पुन्हा त्यांना मी त्या पद्धतीने केस समजावू शकत नाही. तेव्हा मला असं वाटते की आता आपण सध्या तरी फक्त राजाराम यांचा विचार करायला हवा आणि ॲडव्होकेट भानुशाली यांच्याकडे ही केस द्यायला हवी. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली लगेचच नाटक करायला लागतात आणि म्हणतात, जर मिस्टर आकाश यांना असं वाटत असेल की ही केस मी घेऊ नये तर मी नाही घेत. तेव्हा रागिणी म्हणत असते, नाही नाही, असं नाही आहे आकाश, प्लीज नाही म्हणू नकोस. यांचं जेलमधून बाहेर येणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा इथे रागिणी म्हणते की तुम्ही ही केस घ्या आणि यांना लवकरात लवकर सोडवा. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, तू बरोबर बोलतीयस रागिणी, पण आपल्या आकाशचं सुद्धा म्हणणं हे मान्य करायला हवं आहे ना, त्याचासुद्धा विचार घ्यायला हवा. तेव्हा रागिणी म्हणत असते की आई, तू बरोबर बोलतेस, म्हणजे आपल्या आकाशचा विचार घ्यायला हवाच. पण हे बघ, सध्या काय महत्त्वाचं आहे? सध्या यांचं बाहेर येणं महत्त्वाचं आहे की नाही? वकील कोणी का असेना, यांचं जेलमधून बाहेर येणं महत्त्वाचं आहे. तेव्हा इथे भूमी, तुला काय वाटतं, असं विचारल्यानंतर भूमी म्हणत असते की मी काय सांगू, पण मला असं वाटतं की राजा काकांचं जर जेलमधून लवकरात लवकर बाहेर यायला हवे असतील तर मग ॲडव्होकेट भानुशाली यांनी ही केस घेतली तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, अगं भूमी, तुला कळत नाही आहे, हा भानुशाली केसच्या निमित्ताने तुझ्या जवळ येऊ पाहतोय. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, हे बघ आता भूमीसुद्धा तेच म्हणते, तुम्ही प्लीज माझी केस घ्या आणि राजाराम यांना लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढा. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात, काळजी करू नका, मी तुमची केस ही घेतोय. आणि तो आकाशकडे बघतच त्याला खुन्नस देते सगळं म्हणत असतो. तेव्हा इथे आता ॲडव्होकेट भानुशाली जायला निघतात आणि ते म्हणतात की थँक्यू भूमी मॅडम. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते की भूमी, जा बरं बाहेरपर्यंत ॲडव्होकेट भानुशाली यांना सोडून ये. तेव्हा इथे भानुशाली जात असताना मागे वळून आकाशकडे बघतात आणि पुन्हा हसायला लागतात. तेव्हा इथे आकाशला खूपच जास्त राग आलेला असतो. भानुशाली गेल्यानंतर आकाश म्हणत असतो की आता हे सगळं काय आहे? मी सांगितलं होतं ना तुम्हाला सगळ्यांना भूमीबद्दल त्याच्या मनामध्ये काय आहे ते. तेव्हा रागिणी म्हणत असते, अरे आकाश, ते सगळं आपण बाजूला ठेवूया ना. भूमीबद्दल त्यांना काय वाटतं आणि आपल्या केसचा त्याचा काही संबंध नाही आहे. आपण एक काम करूया, भूमीला त्यांच्यापासून लांब ठेवूया. आणि तसंही आपली भूमी हुशार आहे, समजूतदार आहे, ती अशी कधीही चूक करणार नाही आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, आणि तसंही आपण भूमीला त्यांच्यापासून जास्तीत जास्त लांब ठेवण्याचा प्रयत्न करू, घरामध्ये आपण सगळेजण आहोतच ना. तेव्हा इथे आकाशला तरीसुद्धा त्यांचं बोलणं मान्य नसतं, कारण ॲडव्होकेट भानुशाली त्याला त्याच्या घरामध्येच नको असतो, कारण त्याच्या बायकोवरती त्याची नजर असते. तरी ते रागिणी म्हणत असते की बरं झालं, आता ॲडव्होकेट भानुशाली इथे येणार म्हणजे माझ्यावरचं पालट जाईल आणि आकाशपासून भूमीसुद्धा दूर निघून जाईल, असं रागिणी म्हणत असते. तरी ते भूमी आता ॲडव्होकेट भानुशाली यांना सोडायला आलेली असते. ती म्हणते, तुम्ही लवकरात लवकर राजा काकांना बाहेर काढा. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की तुमची इच्छा आहे ना, मी त्यांना लवकरात लवकर बाहेर काढेन, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा भानुशाली विचारत असतात, आणि तुम्ही माझ्याबद्दल काय विचार केलात? तुम्ही अजून होकार दिलेला नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते की माझ्या मनाची तयारी अजून झालेली नाही आहे. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की मनाची तयारी लवकरात लवकर करा, झाली नसेल तर. तरी ते आकाश आता भूमीची वाट बघत असतो. तेव्हा तिथे मानसी आणि अथर्व दोघंजण येतात. मानसी विचारते की ताई कुठे आहे? मी इथे सामानाची लिस्ट घेऊन आले. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी अजून वरती आलेली नाही आहे, ती ॲडव्होकेट भानुशाली याला सोडायला गेली आहे गाडीपर्यंत. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की मानसी, तो भानुशाली कसा आहे तुला माहिती आहे ना, आपल्या भोळ्या भूमीला फसवेल ग तो. तेव्हा इथे आकाश आता अथर्वला मिठी मारतो. तेव्हा अथर्वसुद्धा त्याला मिठी मारतो आणि सगळा राग आता दोघंजणं विसरून जातात. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमीसाठी मला खूपच जास्त काळजी वाटते. तो ॲडव्होकेट भानुशाली आपल्या घरामध्ये मुद्दामून आलेला आहे, तो माझ्यापासून माझ्या भूमीला दूर करण्याचा प्रयत्न करतोय. आपली भूमी त्याच्या बोलण्यात आली तर
तेव्हा अथर्व म्हणत असतो, हे बघ आकाश, असं काही होणार नाही आहे. भूमिताई मनापासून तुझी आहे आणि त्यामुळे ती दुसरा कुणाचाही विचार करणार नाही, ती फक्त तुझा विचार करेल. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की हे बघा भूमी मॅडम, प्रत्येक नातं हे देवाणघेवाणीचं हवं. मी तुमच्या बाबांसाठी, तुमच्या घरासाठी जे काही केलं त्यानंतर तुम्ही मला होकार द्यायला हवा आहेत ना. भानुशाली म्हणत असतात की भूमी मॅडम, लग्न सगळेजणच करतात, आपण सुद्धा करूया. आपण कुठे काही जगावेगळं करतोय आणि मी तुम्हाला लग्नासाठीच मागणी घातलेली आहे. तेव्हा तुम्ही लवकरात लवकर मला होकार द्यावा, अशी माझी सुद्धा इच्छा आहे. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली आता भूमीच्या होकाराचा विचार करत असतात. तेव्हा इथे भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते की नाव ठेवण्यासारखी तर एकसुद्धा जागा नाही आहे ॲडव्होकेट भानुशाली यांना, तरीसुद्धा मी त्यांना होकार का देत नाही आहे, मला कुठली गोष्ट थांबवते, असा ती विचार करत असते. तर इथे आकाश आणि अथर्व आता दोघंजण एकत्र आलेले असतात. आकाश म्हणतो, अथर्व, खरंच सॉरी, मागच्या काही दिवसांमध्ये मी खूप चुकीचं वागलो आहे, मी तुझ्यावरती ओरडलो आहे, त्यामुळे मी तुझी माफी मागतो. अथर्व म्हणतो, नाही, मी सुद्धा खूप जास्त चुकीचं वागलो आहे, मी सुद्धा तुझी माफी मागतो, झालंच तर मला माफ कर, मी सगळं विसरलो आहे, तू सुद्धा विसर. तेव्हा इथे मानसी म्हणते, आता कसं बोललात तुम्ही दोघंजणं, आपण तिघंजणं जर एकत्र असू ना तर नक्कीच काहीतरी चांगलं घडेल. त्या भानुशालीने बघितलं ना, एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, आपल्यालासुद्धा आता आपल्या प्लॅनिंगमध्ये एक पाऊल पुढे यायचं आहे. तेवढ्यातच तिथे भूमी आहे, त्यांनी म्हणते की आकाश, मी ॲडव्होकेट भानुशाली यांना सोडायला गेले होते, तेव्हा बाबांच्या शाळेचा विषय निघाला म्हणून मला उशीर झाला. तेव्हा आकाश म्हणतो, नाही ठीक आहे. तेव्हा भूमी म्हणते, नाही, नक्की त्यानेच उशीर झाला आहे. तेव्हा आकाश म्हणतो, हा असू दे भूमी, काहीच हरकत नाही आहे. हे बघ, उद्याच्या पूजेबद्दल आम्ही बोलतोय, हे दोघंजणंसुद्धा त्यासाठीच आलेले आहेत. तेव्हा मानसी म्हणते, ताई, ही बघ, गुरुजींनी सामानाची यादी पाठवली आहे. तेव्हा भूमी म्हणते की मानसी, मला यादी नाही दाखवलीस तरीसुद्धा चालेल, मला अख्खी यादी पाठ आहे. तेव्हा इथे आता भूमी त्या दोघांना त्यांची कामं समजावून सांगत असते. कुठलं सामान कुठे घ्यायचं आहे हे सगळं भूमीला माहिती असतं. तेव्हा अथर्व म्हणतो की भूमीताई, तू जर आमच्या टीममध्ये असशील ना तर सगळा समारंभ कसा अगदी व्यवस्थित पार पडला जातो, म्हणून तू आमच्या टीममध्ये हवी आहेस. तेव्हा भूमी त्यांना सांगत असते की सामानाची यादी ही कशी पूर्ण करायची आहे आणि सर्व सामान घेऊन कसं यायचं आहे. तेव्हा भूमी आता समजावून सांगत असताना तिचे केस आता डोळ्यावरती येत असतात. तेव्हा आकाश हळुवारपणे तिचे केस आता कानाच्या मागे करतो आणि तिच्याकडे प्रेमाने बघतो. तेव्हा इथे तो तिच्याकडे एकटक बघत असताना भूमी लगेचच विचारते की आकाश, काय झालं, कुठे बघतोयस तू, तुझ्या घरातल्या पूजेच्या सामानाची यादीबद्दल बोलतोय ना आपण. तेव्हा आकाश म्हणतो, हो, माझं लक्ष आहे ना. तेवढ्यातच तिथे आता वेदांगी येते आणि म्हणत असते की आकाश, तुला गुड न्यूज द्यायची आहे, मी माझं कामाचं टायमिंग आता बदलून घेतले, मी 3 ते 5 असं काम करणार आहे, त्याच्यामुळे 5च्या नंतर मी फ्री आहे. आपण एक काम करूया, आपण आपली सायकलची धम्माल आहे ना 5च्या नंतर करूया, मी तुला डबल सीट घेणार आहे आणि मी छान अशी सायकल चालवणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो, डबल सीट घेशील, पण माझा पाय दुखतोय ना, अजून पूर्ण बरा नाही झाला आहे. तेव्हा इथे वेदांगी म्हणत असते, आकाश, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का, मी व्यवस्थित डबल सीट घेईन तुला आणि चालवेन सायकल, आपण समुद्राच्या किनारी जाऊया, तिथे सुद्धा मजा येते, असं आता वेदांगी म्हणत असते. तेव्हा इथे आता भूमी येते आणि भूमी आता पिनने इथे सायकलची हवा काढून टाकते, सायकलची हवा काढते, दोन्ही टायर पंक्चर करून ठेवते, त्यानंतर पूर्णपणे साखळीसुद्धा ती खाली सोडून देते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की वेदांगी, मी हे का केलं मला कळत नाही आहे, पण सायकल, तू आणि आकाशचे समीकरणच मला आवडत नाही आहे मुळात, म्हणून मी हे सगळं केले. तेव्हा इथे भूमी मागे वळून बघते तर आकाश तिच्याकडे बघत असतो. तेव्हा इथे भूमी खूपच जास्त घाबरते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, हे काय केलंस तू, तुला माहिती आहे का तू काय केलेस ते, याला बालिशपणा म्हणतात. तू लहान मुलगी आहेस का आता सायकलची हवा काढायला, आणि तुला माहिती आहे का, ती टपुरी मुलं असतात ना, ती असं वागतात, गाड्यांची हवा काढतात, सायकलची हवा काढतात, तसं तू केलेस आज, तू टपुरी आहेस का, मला कळत नाही आहे भूमी, तू हे सगळं का केलेस, म्हणजे तुला कसला राग आला आहे, मी वेदांगीला सायकल गिफ्ट केले, तुला याचा राग आला आहे का, किती माझी चांगली मैत्रीण आहे याचा राग आला आहे तुला, किती मला डबल शीट घेणार आहे याचा राग आला आहे, सांग, माझ्या प्रश्नांचं उत्तर दे भूमी. तेव्हा इथे भूमी आता गप्पच उभी असते. तिला आठवत असतं की ती सुद्धा आकाशला डबल सीट घ्यायची, आकाश तिला डबल सीट घ्यायचा, हे सगळं तिला आठवतं. भूमी म्हणते की आकाश, एक गोष्ट लक्षात ठेव, सायकल, तू आणि ती वेदांगी, हे समीकरण मला आवडत नाही. सायकल आली की मी आणि तू, आपण दोघंजणच असलं पाहिजे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तू दिलं नाहीस, तू, मी आणि सायकल, आपलं काय नातं आहे भूमी,
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता वेदांगीच्या हातातून आरतीचं ताट खाली पडत असतं तेव्हा भूमी म्हणते की वेदांगी, माझ्या पूजेच्या घरामध्ये असा हलगर्जीपणा मला चालत नाही, मला पूजेच्या मध्ये कुठलीही अडचण आलेली चालत नाही. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की इथे मानसी बघितलंस का भूमी पहिल्यांदा माझं घर म्हणाली, आता ती आमचा शुभ विवाह सुद्धा मान्य करेल, असं इथे आकाश म्हणतो.